हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत आहात. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बघूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत दीप ज्योती या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता इथे ज्योती, दीप आणि आई, तिची आई आणि आत्या हे सगळेजण आता जेवणासाठी बसलेले असतात. खरं तर आता इथे जेवणाचा खास बेत बनवलेला असतो, तो म्हणजे दीपने आज सगळ्यांसाठी मसाले भात बनवलेला असतो आणि तेही स्वतः एकट्याने. तर त्यावेळी आता इथे सगळेजण तो ताटामध्ये वाढून घेतात आणि इकडे पहिलाच घास खाताच ते सगळेजण दीपचं कौतुक करू लागतात. तर त्यावेळी आता इथे दीप जो आहे तो बोलतो की मग कसा वाटला माझा मसाले भात. इकडे आता कीर्ती आणि कीर्तीची आई ज्योती सगळेजण बोलतात की आहा, खरंच खूप छान केला आहे तुम्ही मसाले भात. तर त्यावेळी आता इकडे ज्योती ही दीपच्या मसाले भाताचं कौतुक करते आणि तेवढ्यातच ज्योतीच्या मनात जो काही प्रश्न आत्तापर्यंत भिनत होता तो ती दीपला विचारू लागते. ती बोलते की दीप, तुला जर वाईट वाटत नसेल तर मी एक गोष्ट विचारू प्लीज. तर त्यावेळी आता दीप जो आहे तो बोलतो की हां बोल ना. तर त्यावेळी ज्योती बोलते की दीप, मला सांग तू असं किती दिवस बाहेर राहणार आहेस. तर त्यावेळी आता दीप जो आहे तो बोलतो की म्हणजे खरं तर मी तोच विचार करत होतो, मी असं किती दिवस इथे राहणार ना, मी उद्याच इथून जायचं ठरवलं आहे. तर आता इकडे ज्योती जी आहे ती दीपला म्हणते की दीप, मी तुला इथून जा नाही म्हणते, पण मला तुझी काळजी वाटते. हे बघ दीप, तू असं किती दिवस इकडे तिकडे फिरत राहणार. बरं मला एक सांग, तू इथून जाऊन कुठे जाणार आहेस. तर त्यावेळी दीप जो आहे तो बोलतो की जाईल एखाद्या मित्राकडे. तर त्यावेळी ती म्हणते की नाही दीप, तू असं नको करूस. हे बघ, इकडे जायचं तिकडे जायचं हे आता सोडून दे. आता तुला तुझ्या करिअरकडे फोकस करायला हवं. तू आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायला हवं ना, जेणेकरून बाबांना तुझ्यावर प्राऊड फील होईल. तर त्यावेळी आता इथे ज्योती जी आहे ती दीपला विचारते की दीप, मला सांग तुझ्या आयुष्यात आणखी काही तुझं फेवरेट आहे का, जे तुला करावंसं वाटतं. तर तेवढ्यातच तिची आई जी आहे ती बोलते की अगं, तूच तर म्हणाली होतीस की दीपला साड्यांमधलं खूप काही कळतं. तर त्यावेळी आता इथे ही जी ज्योती आहे ती बोलते की नाही आई, आता साड्यांचा व्यवसाय ऑलरेडी त्यांचा आहेच, मग तोच व्यवसाय तो पुन्हा स्टार्ट नाही करू शकत ना. तर त्यावेळी इकडे आई जी आहे ती बोलते की अरे हां, ते तर आहेच. इकडे आता सुलूही तिथेच असते. सुलू बोलते की म्हणजे ज्योती, तुला नक्की काय म्हणायचं आहे. त्यावेळी आता ज्योती जी आहे ती बोलते की मला असं वाटतं की दीपने स्वतःच्या पायावर काहीतरी केलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे आणि काहीतरी करून दाखवलं पाहिजे. तर आता दीपच्या डोक्यातही आयडिया येते की खरंच मी असं करायला हवं. तर आता दीपला ज्योती विचारू लागते की दीप, तसं सांग तुझं काय फेवरेट आहे, म्हणजे तुला काय काय करावंसं वाटतं आणि काय काय करता येतं, त्याच्याबद्दल मला काही सांगशील. तर त्यावेळी आता दीप जो आहे तो बोलतो की तसं मला मसाले भात, बिर्याणी याशिवाय दुसरं काहीच नाही येत. तर त्यावेळी आता इथे ज्योती जी आहे ती बोलते की काय, तुला बिर्याणीही येते. चला तर मग ठीक आहे, म्हणजे तू आता बिर्याणी करणार. तर आता असं म्हटल्यानंतर इकडे सुलू जी आहे ती बोलते की काय, म्हणजे आता ती बिर्याणी करणार नाही. तर आता इकडे ज्योती जी आहे ती बोलते की हे बघ दीप, आता आपण एक काम करायचं, तुझा बिझनेस असणार आहे बिर्याणीचा, म्हणजे तू रोज स्टॉल लावायचा आणि बिर्याणी तू स्वतः बनवायची आणि आपण कस्टमरला खाऊ घालायची. तर त्यावेळी आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की काय, म्हणजे मी हे सगळं करू. तर तेवढ्यातच सुलू जी आहे ती बोलते की अगं पण नाही, हे बघ, एवढ्या नाशिकमध्ये एवढ्या दीपला सगळेजण ओळखतात आणि दीपने जर हे असं काम केलं तर नाही, नको. त्यापेक्षा ना एक काम करते, मी दीपच्या बिझनेससाठी काही पैसे देते, हवं तर रेस्टॉरंट उभं करू आपण आणि दीपला ते चालवायला सांगू, चालेल का. तर त्यावेळी इकडे आता ज्योती जी आहे ती बोलते की नाही आत्या, असं नाही चालणार. खरं तर बिझनेस जो आहे तो दीपच्या स्वतःच्या पैशांवर आणि स्वतःच्या पायांवर त्याला उभा करायचा आहे आणि मोठा करायचा आहे. जर त्यांनी तुमचेच पैसे वापरले तर दीपने काय केलं आहे आणि काय नाही याच्याकडे कुणाचं लक्ष नाही जाणार. सगळ्यांना वाटेल की सगळं काही त्याच्या म्हणजे काकांच्याच पैशावर दीपने हे सगळं केलेलं आहे. तर त्यावेळी आता इकडे ती बोलते की काकू, त्यासाठी दीपने स्वतः काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं आणि बाबांसमोर तो ताठ मानेनेही जाऊ शकतो. तर आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की आत्या, खरं आहे ज्योती जे काही बोलते आहे ना ते मला पटतंय.
खरं तर मलाही आता माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि बाबांना काहीतरी करून दाखवायचं आहे आत्या. असं म्हटल्यानंतर आत्या बोलते की दीप, तुला हे खरंच वाटतं का असं करावं? तर त्यावेळी आता इथे दीप जो आहे तो बोलतो की हो आत्या, मलाही असं करावंसं वाटतंय, मला माझा बिझनेस उभं करायचा आहे आत्या. असं म्हटल्यानंतर आत्या जी आहे ती बोलते की ठीक आहे, तुला जर हे असं वाटत असेल तर मीही तुझ्यासोबत आहे. असं म्हणून आत्या जी आहे ती आता दीपची साथ देते. आणि त्याचनंतर आता इकडे ज्योती जी आहे ती बोलते की म्हणजे आता ठरलं, दीप जो आहे तो बिर्याणीचा बिझनेस करणार. तर त्याच वेळी आता इथे सगळेजण दीपने बनवलेल्या मसाले भाताचा आनंद घेऊ लागतात आणि बोलतात की आपण या सगळ्यावरती आता उद्या चर्चा करूयात. म्हणजे काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि हे सगळं मॅनेज कसं करायचं, या सगळ्यावरती आपण उद्या लक्ष देऊयात, चालेल? असं म्हणत आता त्या सगळ्याजणी जेवणासाठी बसलेल्या आहेत आणि जेवण संपवत आहेत. इकडे आता पुरुषोत्तमराव जे आहे ते आता घरामध्ये फेऱ्या मारत असतात, कारण घरामध्ये कुठेही त्यांना सुलू दिसत नाही आहे. सुलू नाही आहे म्हणून ते अस्वस्थ असतात, पण ते हा विचार करत असतात की सुलू कुठे गेली असेल, पण आता ती कधी येईल? खरं तर तिला माझा राग आला आहे, मला माहिती आहे ती खूप हट्टी आहे. ते हाच विचार करत असतानाच आता सुलोचना जी आहे ती त्यांच्यासमोरून येत असते. त्यावेळी आता पुरुषोत्तमराव जे आहेत ते सुलूला विचारतात की सुलू, कुठे गेली होतीस आणि तेही एवढ्या रात्री? तर आता इकडे सुलू जी आहे ती त्यांना एकही उत्तर देत नाही आणि तिथून रागाने निघून जाते. ती गेल्यानंतर आता इथे पुरुषोत्तमरावांनाही कळतं की सुलूला माझ्याशी बोलायचं नाही आहे, तिचा अजूनही राग गेलेला नाही आहे. त्यामुळे ते बोलतात की चला, आता आली आहे म्हटल्यानंतर मी आता टेन्शन फ्री झोपतो आहे. तर त्याचनंतर आता इकडे ही जी प्रीती आहे ती आता विचार करू लागते की आता आपण प्लॅनिंग कशी करायची. सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले असतात आणि सुलू ही घरी गेलेली असते, तर आत्ताच त्यांच्या प्लॅनला सुरुवात झालेली आहे. इकडे आता ज्योती बोलते की आपल्याला बिर्याणीसाठी काय काय लागते आणि काय काय नाही ते पाहायला हवं. असं म्हणत कीर्ती जी आहे तीही आता लिस्ट बनवायला बसलेली असते. आणि तेवढ्यातच दीप जो आहे तो बोलतो की चला, आता मी एक गोष्ट सांगतो, आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे ते स्टॉलसाठी गाडी. तर त्यावेळी आता इथे आई येते, ज्योतीची आई येते आणि बोलते की त्या गाडीच्या आधीही आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी मोठमोठी पातेले लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला खूप सारे भांडेही लागणार आहेत. तर आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की अगदी बरोबर, काकूंचं अगदी बरोबर आहे. त्या गाडीच्या आधी आपल्याला भांड्यांची अरेंजमेंट करावी लागेल, त्यासाठी किराणाही लागेल. आणि आता इकडे ज्योती जी आहे ती बोलते की हो, आता आपण एक एक ठरवूयात आणि एक एक लिस्ट करूयात आणि त्या लिस्टमध्ये सगळं काही ॲड करूयात, चालेल? तर आता येते ही जी काही कीर्ती आहे ना तीही बसलेली असते. कीर्ती बोलते की मला काय वाटतंय, माझा प्लॅन एकदा ऐकता का? बरं मला सांगा, आपल्या स्टॉलचं नाव काय असणार आहे? तर त्यावेळी आता ज्योती जी आहे ती बोलते की कीर्ती, अगं थांब ना, जरा विचार करायला वेळ असू देत. त्यावेळी कीर्ती जी आहे ती बोलते की ठीक आहे, तुम्ही त्यासाठी विचार करा, पण माझी एक गोष्ट ऐका हां, आपण जेव्हा हे स्टॉल उभं करणार, ज्या दिवशी आपल्या स्टॉलचा पहिला दिवस असणार, त्यावेळी आपण हे सगळं सोशल मीडियावरती टाकणार आहोत हां. तर त्यावेळी आता येते हा जो दीप आहे तो बोलतो की अगं बाई, तू जरा वेळ शांत राहशील का? हे बघ, आत्ता कुठे आपण सुरुवातही केली नाही आहे आणि तू लागली सोशल मीडिया वगैरे करायला. तर आता इकडे ज्योती जी आहे ती बोलते की अगं कीर्ती बाळा, तू तुझा अभ्यास कर ना, हे बघ आम्ही करतोय ना प्लॅनिंग. असं आता ज्योती तिला तिला समजावून सांगते आणि तिला अभ्यासाला बसवते. इकडे आता पुरुषोत्तमराव आता त्यांच्या पत्नीसमोर जाऊन बोलत असतात. खरं तर त्यांच्या फोटोसमोर जाऊन म्हणत असतात की तुलाही माहीत आहे, सुलूला एकदा राग आला की तिचा राग जाणं खूप कठीण आहे आणि तिला पटवणं हे फक्त तुलाच जमायचं, आम्हा कुणालाही हे जमत नाही रे. पण जेव्हा सुलू घरामध्ये ज्यावेळी ती दुःखी असते ना, त्यावेळी पूर्ण घर जे आहे ते शांत झालेलं असतं आणि हे मला अजिबात पाहवत नाही. तू होतीस तेव्हा सगळं काही सांभाळून घ्यायचीस, पण आता आता या घराचं काय झालं आहे मला कळत नाही आहे की या घराला कोणाची नजर लागली आहे. या घरात आनंद टिकूनच राहत नाही. असं आता इथे पुरुषोत्तमराव जे आहे ते त्यांच्या बायकोच्या फोटोकडे पाहून म्हणत असतात आणि त्याचनंतर आता त्यांचं बोलणं झाल्यानंतर ते तिथून झोपण्यासाठी जातात. इकडे आता हा दीप जो आहे तो बोलतो की आपल्याला स्टॉलसाठी काही खुर्च्या वगैरे सगळं काही लागेल. तर आता इथे त्यांची सगळी काही लिस्ट वगैरे करून झालेली असते आणि इकडे ज्योती बोलते की चला, आपल्याला आता उद्यापासून हे सगळं घेण्यासाठी जावं लागणार आहे, खरेदी करण्यासाठी. तर त्यावेळी आता इथे सगळेजणं बोलून बोलून खूप बोर झालेले असतात, म्हणूनच आता त्यांच्यासाठी चहाही बनवून आणलेला असतो. तर सगळेजणं चहाही पित असतात आणि चहा पिता पिता आता डिस्कशन करत असतात की कशाप्रकारे ते सुरुवात करणार आहेत आणि सगळं काही कसं मॅनेज करणार आहेत. तर त्यानंतर आता इकडे कीर्तीलाही झोप येऊ लागलेली असते आणि आता त्यांचं सगळं बोलणं झाल्यानंतर ते सगळेजणं झोपायला जातात.
इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सुलू जी आहे ती खूप आनंदी असते, कारण दीप जो आहे तो एकदम व्यवस्थित आणि एकदम सेफ आहे, म्हणजे त्याला कुठलाही त्रास नाही हे पाहून तिलाही खूप आनंद झालेला असतो. त्याचमुळे आता तिने ठरवलं आहे की तिने सकाळी सकाळी जाऊन दीपसाठी चहा घेऊन जाणार आहे. त्याचमुळे आता इथे तिने दीपसाठी, ज्योतीच्या आईसाठी, ज्योतीसाठी सगळ्यांसाठी तिने चहा बनवलेला आहे आणि थर्मासमध्ये तो चहा ओतलेला आहे आणि तोच चहा घेऊन आता ती दीपकडे म्हणजेच ज्योतीच्या घरी जाणार आहे. आता हे सगळं या प्रीतीने पाहिलेलं आहे. प्रीतीने पाहिलं आहे की तिने एका पिशवीमध्ये काहीतरी भरलं आहे, म्हणजे नक्की ही कुठे चालली आहे हे ह्या प्रीतीला माहीत नसतं. पण तरी देखील ती बोलते की आता ह्या सुलोचनाचं जे काही चाललं आहे ना ते मला समजून घ्यायला हवं, नक्कीच काहीतरी खिचडी पकत आहे असं आता इथे ती म्हणते. तेवढ्यात जेव्हा सुलोचना बाहेर चाललेली असते तेवढ्यातच आता स्वराज तिथे येतो. स्वराज आत्याला जाताना पाहतो पण तो दुर्लक्ष करतो. पण इकडे प्रीती मात्र दुर्लक्ष करत नाही. प्रीती बोलते की कुठे चालली आहेस आणि काय करते आहेस याचा तपास तर मला लावायलाच हवा. तर त्यानंतर आता स्वराजने प्रीतीला इथे काहीतरी काम सांगितलं आहे. त्यावेळी आता ते काम तिला करायचं असतं आणि त्याचनंतर आता स्वराज तिथून निघून जातो. आता इकडे ही जी काही कीर्ती आहे ती तिच्या आईला म्हणत असते की काय गाई, अजून अंघोळही नाही, बघ मी तुझ्या आधी रेडीही झाली आहे आणि आता मी कॉलेजसाठीही निघणार आहे. त्यावेळी आता कीर्तीचे इथे पेपर्स असतात म्हणून आता कीर्ती पहिल्यांदा लवकर उठलेली असते. त्यावेळी तिथे ज्योती येते आणि बोलते की काय गं, स्वतः एकच दिवस लवकर उठलीस आणि एवढा एवढा शहाणपणा आईला दाखवतेस. तर त्यावेळी आता कीर्ती बोलते की हो चला आता निघते मी, मला पेपरला जायला उशीर होईल. सगळेजण आता तिच्यासाठी ऑल द बेस्ट विश करतात. त्यानंतर थँक्यू बोलून ती पेपरसाठी जायला निघते. इकडे आता दीप देखील तिला ऑल द बेस्ट विश करतो आणि त्यावेळी आता ती देखील बाय शेप म्हणून निघून जाते पेपर देण्यासाठी. तर त्याचवेळी आता इकडे ही कीर्ती बाहेर गेल्यानंतर सुलोचना जी आहे ती तिथे पोहोचलेली आहे. तर आता सकाळी सकाळी सुलोचनाला इथे पाहून दीप जो आहे तो बोलतो की आत्या तू इथे काय करतेस. तर त्यावेळी आत्या बोलते की चला मी सगळ्यांसाठी चहा आणलेला आहे, सगळ्यांनी चहा पिऊयात, तेही अगदी सगळ्यांसोबत. तर आता इथं दीप जो आहे तो बोलतो की अगं तुला काय गरज होती आणायची. तर त्यावेळी आत्तू जी आहे ती बोलते की हे बघ तू नको काळजी करू, चला आपण गरम गरम चहा पिऊन घेऊयात. तर आता सुलू जी आहे ती आतमध्ये आलेली आहे आणि सगळ्यांसाठी तिने चहाही ओतलेला आहे. तर सगळेजण तिने बनवलेल्या चहाचा आनंद घेतात. तर त्याचनंतर आता इकडे सगळेजण तिच्या चहाची तारीफ देखील करतात. सुलू जी आहे ती आता या सगळ्यांकडे गप्पा मारताना पाहत असते. त्यावेळी प्रीती म्हणत असते की हे पहा सगळेजण आपण सगळ्यांनी दीपसाठी हे सगळं करायचं आहे आणि एकदम बारीकाने लक्ष द्यायचं आहे. तर त्यावेळी आता सुलू जी आहे ती बोलते की किती छान आहे हे कुटुंब, म्हणजे खरंच दीपचा किती विचार करतायत ह्या आणि दीपचं चांगलं व्हावं म्हणून किती कष्टही घेत आहेत. तर त्यावेळी आता इथे सुलूला हे सगळं पाहून ना खूप छान वाटतं. तर त्याचनंतर आता दीपही मनात विचार करतो की बरंच झालं सुलूलाही कळेल की ही फॅमिली कशी आहे ते. त्यानंतर आता इथे ज्योती आणि दीप जे आहे ते दोघेही जण घराबाहेर पडलेले असतात. आज त्यांना त्याच्या स्टॉलसाठी थोडंफार सामान खरेदी करायचं असतं आणि काही खुर्च्या वगैरे टेबल वगैरे देखील बुक करायचं असतं. त्याचवेळी आता ते एका ठिकाणी टेबल आणि खुर्ची पाहण्यासाठी आलेले असतात. तेवढ्यातच आता त्यांना काही खुर्च्या आवडतात. दीपला त्या खुर्च्या आवडतात आणि दीप त्याची प्राईज विचारतो. त्यावेळी तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की हे पहा, ह्या जर खुर्च्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला 30,000 रुपये द्यावे लागतील. त्यावेळी आता इथे ही ज्योती जी आहे ती बोलते की दीप अरे 30,000 रुपये बजेट खूप जास्त होते का. नाही नको, एवढ्या महागाच्या नको आहे. हे पहा दादा, आमचं बजेट एवढं नाही आहे, त्यामुळे आम्हाला जरा कमी खर्चातल्या दाखवाल का तुम्ही. तर त्यावेळी आता इथे तो जो दुसरा दादा आहे ना तो बोलतो की हो मॅडम चला आहेत माझ्याकडे बजेटनुसार सुद्धा. असं म्हणत आता तो व्यक्ती जो आहे तो त्यांना दुसरीकडे घेऊन जातो. पुढे घेऊन गेल्यानंतर तो त्यांना दाखवतो की हे पहा, हे आहेत, हे बसतील तुम्हाला 10,000पर्यंत. तर त्यावेळी आता इथे ही ज्योती जी आहे ती बोलते की अच्छा हे का, हां छान आहे, ठीक आहे हे चालेल. असं म्हणत आता ज्योतीच्या चॉईसवरून आता ते टेबल आणि स्टूल हे कन्फर्म करतात आणि तिथून निघून जातात. तर त्याचनंतर आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की ठीक आहे, सध्या बजेट कमी आहे त्यानुसार आपल्याला चालावं लागेल. इकडे आता बाबा, स्वराज आणि बाकी सगळेजण, ही प्रीतीची ती आई आणि स्वराजचा छोटा भाऊ हे सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. त्यावेळी बाबांना इथे सुलू दिसत नाही म्हणून बाबा विचारतात की अरे सुलू नाही आली.
तर त्यावेळी आता ही जी प्रीती आहे ना ती बाबांना सांगू लागते की ते काय आहे ना बाबा, आत्या घरातच नाही आहेत. खरं तर त्या आज सकाळीच कुठेतरी बाहेर गेल्यात. मी त्यांना 7 ते 7:30च्या दरम्यान त्यांना बाहेर जाताना पाहिलं आहे आणि त्यांच्या हातात एक पिशवीही होती. मला वाटलं कदाचित ते तुम्हाला सांगून गेले असतील. तर त्यावेळी आता बाबा जे आहेत ते बोलतात की अरे, हिच्या हातात पिशवी होती आणि ही एवढ्या लवकर बाहेर गेली, नक्की गेली कुठे असेल, हा विचार त्यांच्या डोक्यात येतो. आणि त्यावेळी आता इकडे ही जी प्रीती आहे ती बोलते की बाबा ते काय आहे ना, मी विचारणार होते पण म्हटलं नको. खरं तर बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. आज आत्या ज्या आहेत ना त्या खूप आनंदी होत्या बरं का. काल खरं तर त्या दुःखी होत्या, पण आज खूप आनंदी दिसत होत्या. कारण सकाळी मी त्यांना किचनमध्ये काहीतरी बनवताना पाहिलं होतं, तेव्हा त्या सिटी वाजून वाजून बनवत होत्या आणि गाणंही गुणगुणत होत्या. त्यामुळे आता तुमची काळजी मिटली आहे बरं का. कदाचित त्यांचा रागही गेला असेल. असं म्हणून आता इथे ही जी काही प्रीती आहे ना ती गप्प बसते. इकडे आता पुरुषोत्तम हे सगळं ऐकून ना त्याला कळत नसतं की खरंच सुलूचं काय चाललंय नक्की. हाच विचार तो करत असतो. त्यावेळी आता इकडे ही प्रीती पुन्हा म्हणते, आता काहीही विचार कर, पण मला माहिती आहे ती सुलू कुठे गेलेली आहे आणि मला माहिती आहे कन्फर्म ती सुलू त्या दीपला भेटायला गेली असणार आहे. या दीपमुळेच माझ्या आयुष्यात एवढं सगळं काही घडतंय. पण ही बाई आणि माझी बहीण ज्योती त्याच्यासाठी काय काय करतील आणि काय काय नाही ह्याचा भरोसाच नाही. असं म्हणत आता इकडे ती बोलते की तुम्ही कितीही काही करा त्याच्यासाठी, पण मी ते सगळं काही एक दिवस मातीत मिसळणार आहे आणि या सगळ्याचा बदला नक्कीच घेणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.